नमस्कार, मी निखिल रतन मांडवे. आपण माझ्या मागे पाहू शकताय की इल्लीगली सिडकोच्या प्लॉटवर महापालिकेचं अतिक्रमण झालं. आणि हे इल्लीगली हे मी शब्द का वापरतोय, कारण हे पोर्टाज केबिन जे आहे, शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र, हे सिडकोच्या प्लॉटवर आहे, जे अजूनही महापालिकेला हस्तांतर झालेलं नाहीये. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की असाच एक प्लॉट सेक्टर 8 मध्ये होता. प्लॉट नंबर 2A हा UHP साठी राखीव असलेला प्लॉट. त्याच्यावर आम्ही पोर्टा केबिनची मागणी केली होती, शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र, आणि ती मंजुरी झाली होती मांडवे साहेबांच्या माध्यमातून निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरमध्ये. पण काही स्थानिक लोकांनी राजकारण केलं. आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय की मला कुठल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाहीये किंवा मला कुठल्या प्रोजेक्टला विरोध नाहीये. पण तेव्हा राजकारण केलं गेलं आणि आम्हाला सांगितलं गेलं की सिडकोचा प्लॉट आहे तो, आणि तो हस्तांतर झालेला नाहीये, म्हणून आम्ही ते पोर्टा केबिन तिथे इन्स्टॉल करू शकत नाही, म्हणून त्याची पर्यायी जागा म्हणून गार्डन मध्ये ठेवलं. चला, आम्ही त्याला काही विरोध केलेला नाहीये. पण एकच प्रभाग क्रमांक 23, आणि ह्या प्रभागामध्ये महापालिकेचे दोन वेगवेगळी भूमिका. सिडकोचा प्लॉट तिथं हस्तांतर झालेला नाहीये म्हणून तिथं ठेवलं नाही, गार्डन मध्ये ठेवलं. आणि हा प्लॉट हस्तांतर झालेला नसतानाही इथे पोर्टा केबिन का ठेवताय? आम्ही हे संबंधित जे अधिकारी आहेत MOH यांच्या कानावर टाकलं. ते बोलले की मी सोमवारी येतो आणि पाहणी करतो, तोपर्यंत या निर्णयाला स्थगिती देतो. पण हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, ह्याच्या मागे कुठली शक्ती आहे की हा MOH ला, मेडिकल ऑफिसरांना पण भीक घालत नाही? एवढं प्रशासन कमजोर झालंय का आपलं, की आपण या कॉन्ट्रॅक्टरांचं ऐकायचं? आता माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, योग्य ते निर्णय घ्या. नाहीतर कसं झालंय की सेक्टर 6 ला समाज मंदिर मध्ये हेच शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र चालू केलेलं, आजपर्यंत ते समाज मंदिर बंद आहे, आणि ते शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र जे आहे ते पण बंद अवस्थेत आहे. तेच प्रकार इथे होणार आहे का? हे फक्त नावासाठी चालू आहे का? प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ते निर्णय घ्यावा.